आज ऑफिस नंतर पुन्हा आम्ही एकदा नवीन एका पार्कला आलोय. त्याचं नाव आहे ट्रिनिटी बेलवूड पार्क. सो इथे वीराला घसरगुंडी खेळायला ऑप्शन आहे आणि खूप काही वेगवेगळ्या ॲक्टिव्हिटीज पण आहेत, जिथे तुम्ही सायकलिंग पण करू शकता, फिरायला, पळायला, रनिंग करायला खूप जागा आहे. सो आता मी वीराला घेऊन जाणार आहे घसरगुंडीत. आणि वीराचा आनंद बघा. वीरा कुठे चालली तू? गुळशुंदा. कशी खेळणार तू? अशी? ओके चला. तिला ना हे असे नवीन नवीन टॉईज ट्राय करायला खूप मजा वाटते. चला बाबू इकडे इकडे. वीरा इथे 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 बघ. इथे 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 इथे. हळू 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 या इथे. आणि ही मी ऑफिसच्या कपड्यांमध्ये अशी चालली. सगळे पांढरे कपडे आहेत, पण काय करणार, वीराची इच्छा आहे की खेळायचंय. तर इथल्या पार्कमधून सगळ्या प्रकारच्या मुलांसाठी वेगवेगळी खेळणी असतात. आता हे आहे थोडंसं मोठ्या मुलांसाठी. येस वीरा. हे आहे वीरासारख्या छोट्या मुलांसाठी, म्हणजे 1 वर्षाच्या वरच्या. आणि त्याला बघा तुम्ही रेलिंग पण एकदम असं दिलेले असतात जेणेकरून ते पडू नये. आणि तिकडच्या साईडला जी घसरगुंडी दिसते ही आहे थोड्याशा मोठ्या मुलांसाठी, आणि ती आहे खूप मोठ्या मुलांसाठी, आणि ही आहे वीरासारख्या छोट्या मुलांसाठी. गुळशुंदा. आणि त्याच घसरगुंडीला असे वेगवेगळ्या प्रकारचे एक्सरसाइज किंवा ॲक्टिव्हिटी करायला ऑप्शन्स पण असतात. जसं तुम्ही याच्यावरून चढू शकता पृथ्वीला धरून, याच्यावरून ॲज अ पायऱ्या चढू शकता. म्हणजे खूप सारे ऑप्शन्स आहेत आणि खूप प्रकारच्या ॲक्टिव्हिटी करू शकता तुम्ही इथे. कम ऑन वीरा, कम ऑन कम ऑन. हे असे लहान पोरांसाठी पण झोके असतात आणि मोठ्या पोरांसाठी वेगळे असतात. सो हे आहेत असे मोठ्यांसाठी झोके, आणि तिकडे आहेत अजून मोठ्यांसाठी झोके. थोड्या मोठ्या मुलांसाठी असं पण आहे खेळायला, जिथे ते क्लाइंब करू शकतात, चालू शकतात, हँग करू शकतात. तर इकडे असताना प्रत्येक कम्युनिटीमध्ये एक छोटासा किंवा एक खूप असा मोठासा पार्क असतो, जिथे सगळ्या लोकांना असं संध्याकाळी येता येईल, लहान पोरांना खेळायला घेऊन येता येईल, चालायला येता येईल. आणि खूप मेंटेन ठेवतात यार हे लोक पार्क, म्हणजे सिटी. हे बघा किती सुंदर सजवलंय त्यांनी वेगळ्या कलरच्या झाडांनी एंट्री. आणि इथून तुम्हाला एक व्ह्यू दाखवते. हा आहे तो व्ह्यू. सिटीमध्ये आले की कुठे हा दिसतो आणि खूप सुंदर दिसतो. आणि जागोजागी बसायलाही खूप सारे वेगवेगळे ऑप्शन्स असतात. तसंच इथले पार्क ना सगळे पेट फ्रेंडली पण असतात, तर तुम्ही तुमच्या पेट्सला पण फिरायला घेऊन येऊ शकता. असं काही काही पार्क्समध्ये असे गेम्स, वेगवेगळे गेम्सचे मैदानं पण असतात. आणि नेहमीप्रमाणे इकडची घरं बघा किती सुंदर आहे. कम्युनिटी पण इतकी सुंदर आहे ना इकडे. सो असे असतात इकडचे पार्क. मला तर खूप आवडतात. तुम्हाला कसं वाटलं हा पार्क कमेंट करून नक्की सांगा. आणि तुम्हाला इथल्या फीचर कुठल्या आवडल्यात त्या पण कमेंट करून सांगा. भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.